नमस्कार सर्व स्वामी भक्तांना. श्री स्वामी समर्थ. तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सोल जर्नी विथ श्री स्वामी समर्थ. सगळ्यात पहिला जो स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे तो हा आहे ना, की तुमची स्वप्न खूप मोठी आहेत आणि तुम्ही आत्ता तरी ना, तुम्हाला तुमची परिस्थिती अशी आहे की तुम्हाला कुठेतरी तुम्ही विचार करताय गुंतवणूक करायचं आहे आणि तुम्हाला घर किंवा गाडी दोन्ही घ्यायचं किंवा दोघांपैकी एक तरी काहीतरी तुमचं स्वप्न म्हणजे आत्ता तुमच्या डोक्यात हे चाललेलं आहे. पण कुठे ना कुठे त्याबद्दल तुम्ही नकारात्मकता पण आहे तुमच्या डोक्यात. म्हणजे काय तर त्या गोष्टीबद्दल तुम्ही सकारात्मक पण विचार करतात, स्वप्न पण सजवतात, पण त्याचबरोबर नकारात्मकता पण तुमच्या मनामध्ये असते की हे कसं होईल किंवा जर तुम्ही घर घेण्याचा प्रयत्न केलात तर लोन पास होईल की नाही किंवा माझं घर घेण्याचं स्वप्न हे पूर्ण होईल की नाही. आणि तुम्ही त्यासाठी काहीही कितीही मेहनत करायला लागली तरी तुम्ही ते करायला रेडी आहात, तयार आहात. आणि तुम्ही असे व्यक्ती आहात ना की तुम्हाला कोणाचा पाठिंबा नाही आहे. तुम्हाला सगळं काही स्वतःहून आयुष्यात करायला लागतं. मग ते तुमचं उच्च शिक्षणासाठी जर तुम्ही कुठे अप्लाय केलं आहे तर ते तुम्हाला स्वतःहूनच करायला लागलं आहे. काही पाठिंबा नाही आहे. जर कुठे तुम्हाला स्वतःहून कुठल्याही अशा जर तुम्ही व्यवसाय करत असाल किंवा नोकरी करत असाल तिथेही तुम्हाला कोणाचा पाठिंबा नव्हता, तुम्ही स्वतःहून धडपड करून तुम्ही वर आलेला आहात. तर अशी एक इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी आहे तुमची. त्यामुळे ना तुम्हाला परिस्थितीने पण खूप प्रॅक्टिकल बनवलं आहे. आणि आत्ता तुम्ही हे समजलं आहात ना की कुठेतरी जास्ती पण भावूक होऊन किंवा जास्ती पण धर्माच्या आहारे जाऊन म्हणजे काय तर लोकांचे सल्ले घेणं, लोकांचं ऐकणं आणि मग त्यानुसार विचार करणं आणि त्या विचारांमध्ये गुंतून राहणं आणि मग काही निर्णय घेणं. तर हा पण एक आपण धर्माचं पालनच करतोय. तर ते कुठेतरी बघा, धर्माचं पालन करणं खूप 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 साऱ्या वेगळ्या गोष्टींमध्ये येतं. पण सध्या तरी तुमच्या आयुष्यात हेच चाललंय की तुम्ही ह्या धर्माच्या पालनातून ना कुठेतरी निघत आहात की पहिला जर स्वतःला काय घ्यायचं आहे तर तुम्ही 1000 जणांचे सल्ले घ्याल आणि मग काय तो विचार कराल आणि मग पुढचे तुमचे निर्णय तुम्ही घ्याल. पण स्वामी तुम्हाला हेच सांगत आहेत ना की दुसऱ्यांवरती तुमचं आयुष्य अवलंबून नाही असायला पाहिजे. मग ती परिवारची मोठी माणसं का नाही असू दे. बघा, हे गरजेचं नाही आहे की नेहमीच जो मोठा व्यक्ती असतो तो आपल्याला खरं किंवा चांगलं मार्गदर्शन देईल. कधी कधी आपल्याला जे वाटतं ते सुद्धा करणं गरजेचं आहे. तर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही काय कष्ट करत आहात, काय मेहनत करत आहात, तुमची वाटचाल कुठल्या दिशेने चालली आहे आणि तुम्हाला काय काय गोष्टी अचीव करायच्या आहेत, काय गोल्स आहेत तुमचे, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. आणि स्वामी तुम्हाला हे पण सांगत आहेत ना की ह्या सगळ्या गोष्टी आहे ना, जर तुम्हाला घर गाडी ह्या सगळ्या गोष्टी जर घ्यायच्या असतील तर त्या चार चौघांमध्ये डिस्कस करून घेऊ नका. तुमचे निर्णय तुम्हाला स्वतःला घ्यायचे आहेत. कारण जेव्हा तुम्ही ते चार चौघांमध्ये सांगता तेव्हा त्यांची नकारात्मकता असते जी ती तुम्ही ओढून घेता आणि म्हणून मग तुम्ही नकारात्मकतामध्ये जाता आणि मग तुमचे नकारात्मक विचार बनत जातात. का? कारण तुम्ही चार चौघांना सांगितली आहे. तर काही काही गोष्टी अशा आहेत, फॉर एक्झाम्पल तुमचा पगार आहे, तुम्ही कुठे गुंतवणूक करणार आहात, तुम्ही कुठे फिरायला जाणार आहात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कधीही जेव्हाही कधी तुम्ही ती गोष्ट करणार असाल त्या अगोदर तुम्हाला डिस्क्लोज करायचं नाही आहे. कारण नजर लागते आणि हे सत्य, हे कटू सत्य आहे की चांगला वाटणाऱ्या व्यक्तीची सुद्धा चांगली नजरसुद्धा लागू शकते, पण ती नजरच आहे. तर त्यामुळे तुम्हाला पहिल्याच काहीही गोष्टी करण्या अगोदर चार चौघांना सांगून ती गोष्ट करायची नाही आहे. जेव्हा ती तुम्ही चार चौघांना सांगता तेव्हा त्यांची ऊर्जा ही तुम्ही घेत आहात आणि मग कुठे ना कुठे नकारात्मक आजूबाजूला परिस्थिती व्हायला सुरुवात होते. तर हा महत्त्वपूर्ण संदेश आहे स्वामींचा. त्यानंतर मग बघा, तुम्ही काही खूप असे कठीण प्रसंगामधून पण गेला आहात. तुमच्या पारिवारिक जीवनामध्ये पण असू शकतं
किंवा तुमच्या लव्ह लाईफमध्ये पण असू शकतं. तर स्वामी तुम्हाला हेच सांगत आहेत ना की नक्कीच तुमच्या ह्या जन्मात तरी तुमच्या आयुष्यात असा कुठला व्यक्ती जर आला असेल आणि तुम्हाला वाटत असेल, तुम्हाला गट फिलिंग आहे, इंट्युशन्स आहे, तर तुम्हाला पुढे जायचं आहे, ते नातं तुम्हाला पुढे न्यायचं आहे. पण जर तुम्हाला कुठेतरी असं वाटत आहे की हा व्यक्ती बरोबर नाही आहे किंवा थोडंही तुम्हाला शंका कुशंका आहे, तर थोडंसं थांबायला सांगतात आहे स्वामी. आणि तुम्हाला नक्कीच एक असा जोडीदार भेटणार आहे जो तुम्हाला समजून घेईल. जर आतापर्यंत तुमचं लग्न झालं नाही आहे किंवा तुम्ही लग्नासाठी स्थळ बघताय, तर नक्कीच तुम्हाला तुमच्याकडे तुमच्या अशी काही परिस्थिती बनेल की ऑटोमॅटिकली ती व्यक्ती तुमच्या समोर येऊन जाईल आणि तुम्हीही त्याला ओळखाल, कारण तुमचा तो सोलमेट असणार आहे. सोलमेट असे असतात जे आपली एनर्जीज, आपली ऊर्जा ही म्हणजे एक वेगळ्या लेवलला न्यायला येतात. म्हणजे त्यांना काही सांगायची गरजच नाही लागत त्या व्यक्तीला की तुमची काही गरज आहे ती. इतके समजूतदार असतात सोलमेट्स. ठीक आहे. तर जर तुमचं काहीतरी सपरेशन झालं आहे, समजा एक लग्न तुमचं झालं आहे, तर तुमच्या ह्या आयुष्यात आहे ना दुसरं लग्नसुद्धा लिहिलेलं आहे. हा पण एक स्ट्रॉंग मेसेज आहे तुमच्यासाठी की जर अशा काही प्रसंगामधून तुम्ही गेला आहात किंवा तुमचे खूप सारे असे काही म्हणजे प्रसंग झाले आहेत जिथे तुम्हाला खूप वाईट वाटलं आहे, हताश निराश झाला आहात, खूप तुटलेलं वाटलं आहे, त्या व्यक्तीपासून तुम्हाला खूप त्रास झालेला आहे, तर स्वामी तुम्हाला हेच सांगत आहेत ना की आता भविष्यामध्ये तुम्ही बघाल की तुमच्यासमोर असे काही व्यक्ती येतील जे तुम्हाला मदतसुद्धा करतील एक चांगला जोडीदार शोधण्यासाठी. किंवा जर लोकांनी मदत नाही केली की कुठल्या परिवारजनांनी मदत नाही केली, तर ऑटोमॅटिकली अशी काही परिस्थिती बनेल जिथे तुम्हाला तो व्यक्ती भेटेल आणि तुमचं मन बोलेल, तुमची बुद्धी तशी काम करायला लागेल, तुम्ही समजून जाल. तर हा पण एक स्ट्रॉंग मेसेज आहे. आणि स्वामी तुम्हाला सांगत आहेत ना की बघा, आता कुठेतरी आहे ना तुमची ना कर्म ही कुठेतरी बॅलन्स होतो आहे त्याचा. म्हणजे काय की पूर्वजन्मीची केलेली कर्म ही ह्याचं कुठेतरी आता प्रारब्ध जे होते ते आता संपत आलेले आहेत तुमचे, आणि त्यामुळे तुम्ही बघाल की आता तुम्ही सगळ्यातून निघत आहात आणि एक सकारात्मक ऊर्जा जी आहे ती मग कुठल्याही बाबतीत असू दे, तुम्हाला जर कुठली नवीन गोष्ट करायची आहे आयुष्यात, तर त्यामध्ये तुम्ही सकारात्मकता बघणार आहात आणि ती प्रोग्रेसकडेच ती गोष्ट जाणार आहे. किंवा जर तुम्हाला पैशांची चणचण आहे आत्तापर्यंत होती, तर तीही तुम्ही बघाल की आता परिस्थिती हळूहळू कशी बदलत जाणार आहे. आणि हे सगळं स्वामींच्या कृपेमुळेच होणार आहे. स्वामींचा कृपा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे. तर त्यामुळे ना स्वामी तुम्हाला हेच सांगत आहेत की तुम्हाला कुठलीही चिंता करायची नाही आहे आणि तुम्हाला सगळं काही स्वामींवरती सोपवायचं आहे. कारण तुम्ही कुठेतरी नकारात्मकतामध्ये जाऊन थकलेले सुद्धा आहात की हे या सगळ्या गोष्टी आता कशा होतील, म्हणजे नकारात्मक विचार तुम्हाला सतवत असतात. तर स्वामी तुम्हाला हे सांगत आहेत की जास्ती विचार ओव्हर थिंकिंगमध्ये पण खूप जाता तुम्ही. खूप गोष्टींची जे स्वप्न तुम्ही बघितली आहेत त्यामागे तुम्ही धावत आहात, मेहनत करत आहात आणि खूप काही अचीव करायचं तुम्हाला, आणि त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की कधी होईल हे सगळं, होईल की नाही, हे सगळे प्रश्नचिन्ह असतात तुमच्या डोक्यात. तर ह्या सगळ्यामधून तुम्हाला बाहेर निघायचं आहे. स्वामी सांगत आहेत तुम्हाला ते कसं होईल त्याचा विचार करायचा नाही आहे. तुम्हाला फक्त युनिवर्सला, स्वामींना हा सिग्नल, सकारात्मकता पाठवायची आहे की ते होणारच आहे. आणि मग बघा तुमची कशी एक नवीन वाटचाल सुरू होते. तर हाच होता आजचा महत्त्वपूर्ण संदेश. जर हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे तर तो स्वामींनी पोहोचवला आहे. असेच महत्त्वपूर्ण स्वामींचे संदेश बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ या नावाचा गजर करायला विसरू नका. स्वस्थ रहा, स्वामींच्या नामात आपलं मन रमून राहा. आणि जर तुम्हाला स्वामींची मूर्ती घ्यायची असेल तर बघा, हे चॅनल स्वामी चालवतात आहे, स्वामीच सगळं करतात आहे, मी फक्त एक मीडिएटर आहे. तर तुम्ही घेऊ शकता मूर्ती. मी खाली प्रोडक्टची लिंक टॅग केली आहे, कारण ते मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा ही असणारच आहे. ठीक आहे, तर तुम्ही स्वतःसाठी बाय करू शकता.
आणि कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.